रुपये देत. शेतून तुम्हाला आज कलर राहिलं राहणाले पिक्चर राहणार पैसे पाठवतो ना. नवऱ्याने दिले पैसे होळी खेळायले, परंतु काय सांगू तुम्हाला माझी व्यथा. होळीच्याच दिवशी झाला माझा कथा. माझा फुटला मोबाईल आणि मला पडला प्रॉब्लेम. आता व्हिडिओ शूट कसा करू? मग नवऱ्याने दिला मोबाईल. आज होळी निमित्त कुठेतरी जाणार आहोत आणि तिथून मम्मीला इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि मी बॅग सुद्धा भरलेली आहे. आता मम्मी टी शर्ट घालणार आहे आणि पूर्ण फॅमिली आम्ही जाणार आहोत तिथे. तर तुम्हाला व्हिडिओ पुढील कळणार आहे की आम्ही कुठे चाललेलो आहोत. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला माहिती आहे माझ्या नवऱ्याचा कॉल आलता, त्याच्यामुळे मी खूप हॅपी होती. नवरा बोलला आम्ही तुम्हाला होळीला पैसे देणार आहोत. मग काय आम्ही केली ना होळीची तयारी आणि निघालो. तिकडे बघा. होली है, होली होली है, होली है, होली है. हैप्पी होली कर दो दादू को. दादी का कैसे आने बंद में नहीं गया. हैप्पी होली. हैप्पी होली. हैप्पी चलो. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहोत फायनली होळीसाठी. इथं आशिष मंडप, आशिष काहीतरी आहे इथं. तर स्वरा आणि स्वराजमुळे माझा आज मोबाईल फुटला होता आणि हा कॉल मी गणेशजीला केला की तुमच्या एक्साइटमेंटमुळेच माझ्या मुलांनी माझा मोबाईल फोडले, तुमच्यामुळे माझं आयुष्य बेरंग झालं, मला तुमचं राहायचं नाही. तर अचानकपणे गणेशजी पोहोचले होळी खेळायला. हॅलो फ्रेंड्स, सध्या उन्हाळा, बाहेर फिरणे, मार्केटला फिरणे, घरी येणे, धूळ, प्रदूषण आणि तणाव याच्यामुळे ना मला घरी आल्यानंतर रेग्युलर फेस वॉश यूज करावं लागते. आणि डेली रुटीनमध्ये मी जो फेस वॉश यूज करत आहे ना त्याच्यामुळे काय होते की जेव्हा मी तो वापरते तर माझ्या चेहऱ्यामधलं म्हणजे ऑइल ते शोषून घेते आणि ऑइल शोषल्यानंतर काय होते, त्वचा कोरडी पडते आणि कोरडी पडल्यामुळे मला इरिटेट होते किंवा माझी चिडचिड होते. मला असं एक नैसर्गिक फेस वॉश पाहिजे होतं जेणेकरून फेस वॉश करताना अजिबात माझं तेल शोषून घेतलं जाणार नाही आणि माझा चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ होणार. तणावामुळे, टेन्शनमुळे ना माझी त्वचा डल झाली होती आणि मी म्हातारी दिसत होती. मग मी काय केलं, काही दिवसासाठी चिया सीड्स आणले, ते पाण्यात भिजू घालत होती आणि 1 तासाने लावत होती. कारण चिया हायड्रेशन लॉक करते आणि त्वचेला मजबूती देते. परंतु ही पद्धत खूप किचकट होती. मला हलक्या वजनाचे आणि प्रभावशाली असं काहीतरी पाहिजे होतं आणि मला मिळालं ना मामाअर्थचं चिया ऑइल फ्री फेस वॉश. चिया आणि सिरॅमाइड्स आहे. चिया हे त्वचेला मॉइश्चराइज करते आणि सिरॅमाइड्स त्वचेचा अडथळा दुरुस्त करते. सुगंधमुक्त आणि सौम्य आहे. सामान्य ते तेलकट त्वचेसाठी योग्य बनवते. त्यासोबतच ना नॉन स्ट्रिपिंग पोत जे जास्त कोरडे न करता अतिरिक्त तेल काढून टाकते. त्वचा मऊ, हायड्रेट आणि मजबूत ठेवते. म्हणून ना हे त्वचा शास्त्रज्ञांनी सुद्धा सजेस्ट केलेलं आहे. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि सुटेबल ऑल स्किनसाठी योग्य आहे. विशेष म्हणजे मामाअर्थ हे तुमचं म्हणणं ऐकून घेतं, त्याच्यामुळे मामाअर्थचे प्रोडक्ट वापरा आणि ते तुम्हाला कसं वाटलं त्याविषयी तुमचं मत मांडा. तुम्ही जे काही मत मांडतात त्या आधारे मामाअर्थ विचार करते. म्हणूनच त्यांनी ओनियन शॅम्पूमध्ये सुधारणा केलेली आहे आणि अजून काहीतरी नवीन ते आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासोबतच मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह असतात. जेवढं प्लॅस्टिक ते यूज करतात त्यापेक्षा जास्त ते रिसायकल बिन सुद्धा करत असतात. जर तुम्हाला मामाअर्थच्या प्रोडक्टवर 20% एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर SS2025 हा कुपन कोड यूज करा आणि एक्स्ट्रा 20% डिस्काउंट मिळवा. हा ॲप्लिकेबल आहे जो मामाअर्थच्या ॲप आणि वेबसाईटवर लागू होणार आहे. त्यासोबतच मामाअर्थचे प्रोडक्ट अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पलवर तर मिळतातच, त्यासोबतच जवळच्या स्टोअरवर सुद्धा मिळतात. जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टोअरवर हे प्रोडक्ट दिसणार ना तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. तर आता तुमची त्वचा कोरडी पडणार नाही, तुमची त्वचा स्वस्थ ठेवा चिया ऑइल फेस वॉशनी. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथे क्लिक करा आणि खरेदी करा. बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा मस्त आणि मजेत असणार आहे. तर कसं आहे, हे आहे होळीचं ठिकाण जिथं आम्ही होळी खेळणार होतो आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा मोबाईल फुटलेला आहे आणि गणेशजीला हे माहिती पडल्यावर बापरे डायरेक्टली ते पैसे पण घेऊन आले आणि माझ्यासाठी नवीन मोबाईल पण घेऊन आले आणि मला हे स्वप्नच वाटत होतं. परंतु म्हटलं चला नवरा जर सुधारलेला आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. मग सगळ्यात अगोदर आम्ही केली इथं एंट्री. आता तुम्हाला इथं गणेशजी पण
पाहायला भेटणार आहे तेव्हा व्हिडिओवर शेवटपर्यंत बनून राहा. आणि मी एवढी होळी साजरी केली ना की तुम्हाला काय सांगू. आणि मी तर कधी बिलीव पण केलं नव्हतं की गणेशजी माझ्यासोबत येणार होळी खेळायला. ज्या व्यक्तीला मी इतकी शिवीगाळ केली, हे केली ते केली, परंतु तो म्हणतो मला मोहिनी तुझ्याशिवाय दुसरी बायकोच नको, तुझ्यावरच माझं प्रेम आहे. आणि वेळोवेळी तो माझ्यासाठी खूप छान स्टेटस ठेवत असतो. कारण मी त्याला ब्लॉक केलं नाही, त्याने मला ब्लॉक केलं नाही. आणि कसं आहे, मी माझ्या नवऱ्याला स्वखुशीने दुसऱ्या लग्नाची मंजुरी दिलेली आहे. म्हटलं बाबा मी तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, माझं दुसरं लग्न होतं, तुझं पहिलं लग्न आहे, त्याच्यामुळे तुला जर असं कोणी आवडलं तू नक्कीच लग्न कर. तर इथं माझा मोबाईल फुटलेला होता आणि माझ्या मोबाईलचा पूर्ण शूट मी कोणाच्या मोबाईलमध्ये घेत होती चला सांगा बरं. तर माझ्यासोबत एक माझी मैत्रीण पण होती आणि माझा मोबाईल खराब झाल्यामुळे तिला माहीत होतं की मी डेली ब्लॉग वगैरे शूट करत असते, त्याच्यामुळं ती माझे पूर्ण शूट घेत होती. आणि इथं मुलं भरपूर एन्जॉय करत होती. तुम्ही बघू शकता, ज्या बाया म्हणतात ना की पुरुष जर नसला ना तर बाई एकटी एवढं काम करू शकत नाही, म्हणजे मुलांची एवढ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. तर त्यांचा हा गैरसमज मी दूर करून देते. एकटी स्त्री खूप काही करू शकते. असे भरपूर उदाहरण आहे की नवरा मेल्यानंतर स्त्रीने शिक्षण पूर्ण केलं, PSI बनली, वकील बनली, डॉक्टर बनली, असं भरपूर लोकांचे उदाहरण मी समोर ठेवते. आणि मोटिवेशनल लोकांचे व्हिडिओ समोर ठेवायचे आणि त्यांचं पाहूनच काम करायचं. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की माझ्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला, तर असं काही नसते. कसं आहे, एखाद्याने जर म्हटलं तुम्हाला तुम्ही खड्ड्यात उडी मारा तर तुम्ही उडी मारसान, काय नाही मारसान. तुम्ही काय म्हणसान नाही बाबा खड्ड्यात पडल्यानंतर माझा हात तुटेल, पाय तुटेल, काही पण होऊ शकते. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या बुद्धीने चालत नाही तर त्याला कोणीही काही करू शकत नाही. एखाद्याने जर म्हटलं मी विष पिलो आणि मी व्हायरल झालो तर तुम्ही विष प्याल का? नाही. मग त्याच्यामुळे स्वतःची बुद्धी चालवायची, कोणाच्याही चालण्या दिखावे पे मन जाओ, अपनी लढा. तर इथं कुठं गणेशजी तुम्हाला दिसले काय ते कमेंट बॉक्समध्ये देणार की सांगा. बघा गणेशजी किती डान्स करत आहे आणि माझी मुलं तर भरपूर एन्जॉय करत आहे. कारण कसं आहे, होळी हा एकमेव सण असतो. आता तुम्ही म्हणसान हे 2 टेडी नाचून आले, याच्यातले गणेशजी आहे का? आता तुम्ही गेस करा तुम्हाला गणेशजी कोणते वाटते. कारण आपल्या मुलांसाठी एक बाप काहीही होऊ शकतो, काहीही करू शकतो. तर इथं गणेशजीला मी पण ढूंढत होती कुठं आहे, आणि ते मला म्हणत होते मी तुझ्या आजूबाजूलाच आहे, मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की कोणाच्या कॉलवर कॉल येत होता. तर माझ्या आईच्या फोनवर फोन येत होता. कारण माझा मोबाईल फुटल्यामुळे काय झालं होतं, फक्त त्याच्यावर कॉल येत होते परंतु दिसत वगैरे काही नव्हते. तर इथं भरपूर अशी अरेंजमेंट केलेली होती. आणि मग गणेशजीने माझ्या शिव्या वगैरे खाल्लेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना यायचंच होतं. आणि मी सुद्धा खूप आतुरतेने त्यांची वाट बघत होती. आणि नंतर तर मला अक्षरशः म्हणत होती मी मुलांसोबत खेळता, मी इथं आहे तिथं आहे. आता तुमची एक्साइटमेंट फायनली मी संपूर्णच टाकते. तर इथं गणेशजी वगैरे काही आलेले नव्हते, फक्त मला ते काय म्हणतो उल्लू बनवत होते. उल्लू बनाया बळा मजा आया. तरीसुद्धा माझ्या मुलांसाठी मी इथं गेली होती आणि भरपूर एन्जॉयमेंट केली होती. माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये मी पूर्ण ब्लॉग एडिट म्हणजे हे केला होता, काय म्हणतात त्याला, मला बोलता पण येत नाही बाबा. तर मी शूट करून ठेवलेला होता त्याच्यामुळं. आणि इथं असे या माणसाला हे बनवलं होतं, एकाला ते कार्टूनचे तोंड वगैरे घातलेलं होतं. तर ज्या बाया म्हणतात ना एकटी स्त्री मुलांचं काही करू शकत नाही, त्यांनी बघून जावा की एकटी स्त्री मनात आणलं ना तर ती मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकते. फायनली आता मुलांनी भरपूर होळी वगैरे खेळलेली आहे आणि मी होळी खेळत नव्हती, त्याच्यामुळे स्वराज माझ्याकडे धावत पळत आले आणि मम्मी तुला पण कलर लावायचा आहे. मला मस्तपैकी कलर लावलेला आहे. आई पण बाजूला बसलेली, आईला पण म्हणत होती थोडा डान्स कर, थोडा हे कर ते कर. परंतु कसं आहे, आई सध्या खूप टेन्शनमध्ये आहे कारण तिकडचं वातावरण अजूनही काही सुधारलेलं नाही आहे. तर फायनली इथं मुलांनी भरपूर एन्जॉयमेंट केलेली आहे. आणि लास्टचा सीन होता आणि त्याच्यानंतर इथं नाश्त्याची व्यवस्था खूप छान होती. नाश्त्याची व्यवस्था होती, डान्सची होते, रेन डान्स होता, अजून कोणते डान्स होते. आणि माझी इच्छा याच्यामुळे म्हणजे खराब झाली होती की ऐन होळीच्या दिवशी मी खूप प्लॅटिंग केली होती, मस्त डान्स करणार, मस्त खेळणार, हे करणार ते करणार. परंतु माझा मोबाईल फुटल्यामुळे माझा झाला होता मूड ऑफ. म्हणून मुलांना म्हटलं तुम्ही मनसोक्त खेळा, टेन्शन घेऊ नका. आलेले इथं मस्तपैकी नाश्त्याची सोय केलेली होती, नंतर शरबत वगैरे सर्व. आणि लोकांनी भरपूर इथं एन्जॉयमेंट केलेली आहे. कसं आपल्या आयुष्य आपलं हे कलरफुल करायचं की खराब करायचं हे आपल्याच हातात असते. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात रंग भरा, कोणावरच डिपेंड राहू नका. आजही एकच सांगते की स्वतःला स्वावलंबी बनावा. कारण कसं आहे, माणसाची जात कधी फिरेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या हातानेच निर्णय घ्या, जेणेकरून उद्या निर्णय आपला चुकलाय तर कोणी याच्यात दोषी राहणार नाही. आणि माझ्या मुलांची मी प्रत्येक इच्छा पूर्ण करत असते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी दिवाळी, दसरा, होळी आहे.
आणि स्वराने तर एवढा एन्जॉय केला 12 महिने ती हॉस्टेलला होती, म्हणजे 7 ते 8 महिने, परंतु इथं आल्यानंतर ती भरपूर एन्जॉय करत होती आणि तिला पण मला पण खूप छान वाटत होतं. आणि ह्या दोघांसोबत तर ती भरपूर डान्स करत होती. मला पण विचारत होती पप्पा यायचं बोलले होते, आले का, परंतु पप्पा तिचे काही आले नव्हते आणि पैसा तर आम्हाला एकही पाठवला नव्हता. परंतु कसं आहे, रडक्याचे आसूपुसा असे त्यांचं काम असते आणि अशा पद्धतीने आम्ही होळी वगैरे साजरी केलेली आहे. नंतर या मुलाकडे मी बघून शूट वगैरे करत होती. किती छान डान्स करत होती तुम्ही बघू शकता. स्वराने खूप एन्जॉय केला आणि ते बघून मला सुद्धा खूप छान वाटत होतं. बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर आम्ही भरपूर एन्जॉय केला, जेवण वगैरे केलं. नंतर आम्ही आलो घरी आणि मोबाईल फुटल्यामुळे झाला होता हा प्रॉब्लेम की माझे भरपूर मिशोचे प्रोडक्ट घरी आलेले होते आणि मी आता विचार करत होते की मी शूट कोणत्या याने करू. नंतर माझा मोबाईल दुरुस्त करून आणला. मी कुठे नाही चालली, मिशोचा ब्लॉग ब्लास्टर सेल आहे, 80% ऑफ. या बॅग मागितली म्हणून पाहिजे लटपवता येते काय? चालली कुठी चालली सगळा व्हिडिओचा धिंगाणा करून दिला. तुमची बी आई अशीच करते काय? गावाले एक बॅग दे मला. बरं देतो बॅग. सही के कॅच मुलगा पागल बनवतो काय? बॅग होय काय? अरे छोटा पॅक बडा धमाका, खोलो तो सही. छोटा पॅकेट बडा धमाका तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता तुम्ही म्हणणार आहे छोटीशा पॉलिथिन मध्ये काय आहे, तर ही आहे आपली ट्रॅव्हलिंग आणि गावाला जाण्याची बॅग. ते पण 191 रुपयात. आणि विशेष म्हणजे आता मिशोवर 80% ऑफ होऊन 16 ते 30 तारखेपर्यंत ब्लॉग ब्लास्टर सेल आहे. या बॅगमध्ये तुम्ही भरपूर तुमचे कपडे, तुमच्या मुलांचे कपडे आणि भरपूर सामान ठेवू शकता. आईच्या 15 ते 16 साड्या ठेवून स्वराचे एक 10 ड्रेस ठेवून सुद्धा बॅगमध्ये भरपूर जागा ही पोकळ होती. जर तुम्ही गावाला जाण्यासाठी कुठे निघाल तर 191 रुपयात खूप छान कपडा क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता कपडा क्वालिटी छान आहे, चेन सुद्धा छान आहे आणि विशेष म्हणजे ही बॅग तुम्ही अशा पद्धतीने पाठीवर सुद्धा कॅरी करू शकता. तुम्हाला जर ही बॅग पाहिजे असेल तर फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये PPDM लिंक प्राइस टाईप करा. तुमचा इनबॉक्स चेक करा, डायरेक्ट लिंक भेटून जाणार. आणि फेसबुकला बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये दिल्या जाणार. कशी आहे बॅग नक्की झाली की नाही मस्त चांगली होळी. त्यासाठी झाली, आमच्यासाठी नाही झाली. कोण फोडला मग हा मोबाईल? तूच फोडला. मी कशाला फोडला? मग आम्ही फोडला अशी ना, आम्हाला जमलं अशी अंगात आलं अशी आमच्या. अजून या मोबाईलच्या EMI बी नाही झाल्या म्हटलं. EMI धन्ना शेट आहे तू. इतक्या EMI बाकी आहे आणि मोबाईल फोडला. झाली की नाही होळी साजरी तुमची सगळीची? तुमच्या ज्यानं नुकसान माय झालं. आम्ही थोडी म्हटलं होतं टेन्शन मध्ये. एवढ्या जोरशाने हा मोबाईल पडलेला आहे होळीच्या दिवशी. म्हटलंय नाही रंगपंचमी खेळायला तिथं नाही, घरी खेळलं असतं डीजे लावून. एवढा मोठा आणि आता याचा स्क्रीन गार्ड एवढा महागीचा आहे. 10 मंदात घेतलं असतं. 10,000चा स्क्रीन गार्ड आहे. तर तो आता बसून आल्यानंतर व्हिडिओ मला शूट करावं लागणार आहेत. आणि याच्यात भरपूर व्हिडिओ आहेत, प्रमोशनचे व्हिडिओ आहेत, प्रोडक्टचे व्हिडिओ शूट केले होते मी ते व्हिडिओ आहे त्याच्यात. आणि आता हा अकोल्याला नेऊन दुरुस्त करून नंतर तुम्हाला मोबाईल मी दाखवते, ठीक आहे. तर या मोबाईलचा वरचा कीपॅड फुटला होता आणि तो बसवण्यासाठी मला होळीच्या दिवशी 8,000 खर्च आला. नवऱ्याने ना मला 8,000 दिले नाही ना नवीन मोबाईल आणून दिला नाही. परंतु मी त्याच्या भरोशावर नसते सुद्धा. फक्त एकच सांगायचं आहे, एकटी स्त्री मुलांना बघून सर्व काही करू शकते. फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे, काही गरज नाही नवऱ्याची. बाकी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.